शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी तर करण्यात आलीच आहे, मात्र आता त्याचबरोबर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी सीजेपी आणि काँग्रेसने केली आहे। राज ठाकरे यांनी या संदर्भामध्ये एक पोस्ट लिहिली आहे, त्यामध्ये ते काय म्हणतायत ते आपण पाहूया। काल आंदोलकांवर बेफाम लाठीचार्ज झाला असं राज ठाकरे म्हणाले आहेत। हे सरकारच मानसिक रुग्ण झालेलं आहे आणि त्यांनाच रुग्णालयामध्ये भरती करण्याची गरज आहे असं राज ठाकरे म्हणतायत। काल पंतप्रधान हा मुद्दा सोडून सगळं बोलले। मोदी पंतप्रधान असताना विद्यार्थ्यांचं आंदोलन निर्दयीपणे चिरडलं गेलं हे इतिहास लक्षात ठेवेलच। धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा या देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्त्वाचा आहे। परीक्षा पे चर्चाऐवजी विद्यार्थ्यांशी चर्चा करा असं राज ठाकरे म्हणाले। प्रधानांचा राजीनामा घेणं सरकारला स्वतःचं अपयश वाटतं का? काल पंतप्रधान हा मुद्दा सोडून सगळं बोलले असं राज ठाकरे म्हणाले। लोकांच्या मनात सरकारच्या कारभाराबद्दल राग आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। तर राज ठाकरे यांची ही पोस्ट आहे आणि त्यांनी सरकारला या संदर्भात काही प्रश्न देखील विचारलेले आहेत। त्यानंतर आज काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेसही रस्त्यावर उतरली आहे। राहुल गांधींच्या भेटीनंतर जितेंद्र सिंह आता अमित शहा यांना भेटणार आहेत। राहुल गांधी यांच्या ठिय्या आंदोलनानंतर आता जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधींची भेट घेतली आणि त्यानंतर आता ते अमित शहा यांना देखील भेटणार आहेत। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाच्या परिसरामध्ये राहुल गांधी यांचा ठिय्या आंदोलन सुरू आहे। इंडिया आघाडीचे खासदार देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले। स्वतः राहुल गांधी, प्रियंका गांधी खरगे देखील या आंदोलनामध्ये आहेत। राहुल गांधी यांच्या भेटीसाठी काही वेळापूर्वी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे देखील आले होते। त्यानंतर आता राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले आहेत। राहुल गांधींनी जितेंद्र सिंह यांच्या समोर 5 मागण्या ठेवलेल्या आहेत। तर कोणत्या या 5 मागण्या आहेत ते देखील आपण पाहणार आहोत। मात्र जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधी यांच्याशी जवळपास 1.5 तास चर्चा केली आणि त्यानंतर आता मंत्री जितेंद्र सिंह हे अमित शहा यांना भेटणार आहेत। राहुल गांधींनी 5 मागण्या समोर ठेवल्यात, त्या संदर्भामध्ये जितेंद्र सिंह अमित शहा यांची भेट घेतील आणि त्यांना त्यांच्यापर्यंत या मागण्या पोहोचवतील। गेल्या 1.5 तासापासून पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाजवळ राहुल गांधींसाठी आंदोलन सुरू आहे। स्वतः राहुल गांधी, प्रियंका गांधी खरगे त्याचबरोबर इंडिया आघाडीचे खासदारही आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। बीजेपीच्या आंदोलनामध्ये काल संसदेवरच्या मोर्चात अनेक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला। त्यानंतर आता काँग्रेस आक्रमक झाली। लोकसभा, राज्यसभेतही विरोधी पक्षांनी सरकारला जाब विचारला। राहुल गांधींनी जितेंद्र सिंह यांच्याकडे 5 मागण्या ठेवलेल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर अधिवेशनामध्ये चर्चा करा असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। लाठीचार्जची चौकशी करा ही दुसरी मागणी आहे राहुल गांधींची। राहुल गांधी यांनी जितेंद्र सिंह यांच्याकडे 5 मागण्या समोर ठेवल्यात। जितेंद्र सिंह या मागण्या घेऊन आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले आहेत। तर अधिवेशनामध्ये या मागण्यांसंदर्भात चर्चा करा। राहुल गांधींनी जितेंद्र सिंह यांच्याकडे ही मागणी केली आहे। विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर अधिवेशनामध्ये चर्चा झाली पाहिजे असं राहुल गांधी यांनी म्हटलंय। लाठीचार्जची चौकशी करा अशी मागणी सुद्धा राहुल गांधी यांनी केलेली आहे। त्याचबरोबर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा राहुल गांधी यांनी केली। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये लोकसभेत चर्चा करण्याची मागणी याआधीच विरोधकांनी लावून धरली होती। त्यामुळेच लोकसभा, राज्यसभा कालपासून आजही तहकूब करण्यात आलेली आहे। संसदेमध्ये चर्चा होत नसल्यामुळे अखेर काँग्रेस आज रस्त्यावर उतरली। त्यानंतर राहुल गांधींनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्याकडे आपल्या मागण्या ठेवलेल्या आहेत। 5 मागण्या राहुल गांधींनी केल्या, त्यामध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे। विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर अधिवेशनामध्ये चर्चा झाली पाहिजे, लाठीचार्जची चौकशी करा ही मागणी सुद्धा राहुल गांधींनी जितेंद्र सिंह यांच्याकडे केली आहे। या मागण्या घेऊन जितेंद्र सिंह आता केंद्रीय गृहमंत्री अमित